अमृता, मला सांग की आपण जेव्हा मेकअप लावतो चेहऱ्याला तेव्हा त्याच्या आधी स्किन प्रिपेअर व्हायला हवी, नाही का? बरोबर. तर ती कशी करायची? स्किन प्रिपरेशन हा पार्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मेकअप सुरुवात करण्याआधी. कारण की बघा, प्रत्येकाचा स्किन टाईप खूप वेगवेगळा असतो. काही काहींची ड्राय स्किन असते, कॉम्बिनेशन स्किन असते, काही काहींची जणांची खूपच टू मच ऑइली स्किन असते. ॲक्च्युली स्किन प्रिपरेशन हा पार्ट आहे ना, हा अकॉर्डिंग टू स्किन टाईप होतो. मग त्याप्रमाणे सांग कोणी काय लावलं पाहिजे. येस. आता बघा, तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी क्लिन्झिंग टोनिंग तर करायचीच आहे, पण तुम्हाला गुड क्वालिटीचं मॉइश्चरायझर लावायची फार गरज आहे. क्रीम बेस मॉइश्चरायझर तुमच्याकडे असं असलं पाहिजे ना, त्यामध्ये तुमची स्किन सॉफ्ट राहील आणि दिवसभर तुम्ही त्याच्यावर कुठलेही मेकअपचे प्रोडक्ट अप्लाय करताय तर कुठेही ड्रायनेस वाढणार नाही. कारण की ना, मेजरली जी ड्राय स्किन असते त्याच्यात डोळ्याखालचे लाईन्स, स्माईल लाईन्स ह्याचा प्रॉब्लेम खूप जास्त असतो. त्यामुळे हे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल ना, तर आता तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये खूप सारे वॉटर बेस मॉइश्चरायझर पण येतात आणि क्रीम बेस मॉइश्चरायझर पण येतात. पण ड्राय स्किनसाठी मी रेकमेंड करेन की गुड क्वालिटीचा एक क्रीम बेस मॉइश्चरायझर यूज करा. आणि जर तुम्हाला ओपन पोर्स असतील, छोटे छोटे बारीक पुरळ असेल चेहऱ्यावर, तर आता मार्केटमध्ये ना पोर प्रायमर्स पण खूप छान आलेत. तुम्ही पोर प्रायमर जेव्हा यूज करताय ना, तर एकदम सरफेस क्लीन आणि प्लेन दिसतो आणि त्यावर नंतर तुम्ही काही कन्सिलिंग करताय, फाउंडेशन करताय, त्यांनी तुमचा चेहरा बऱ्यापैकी सॉफ्ट दिसायला स्टार्ट होतो. पोर प्रायमर म्हणजे काय? पोर प्रायमर म्हणजे आपल्या स्किनवर ओपन पोर्स असतात. हे ओपन पोर्स ना ऑइली स्किनच्या बाबतीत थोडेसे मोठे असतात, त्याला बिग पोर्स म्हणतात. आणि ड्राय आणि कॉम्बिनेशनच्या बाबतीत थोडे छोटी छिद्र असतात ती. पण कसं असतं की फाउंडेशन नंतर ना ती विजिबली खूप दिसतात. तर अशा वेळी ना आता पोर प्रायमर खूप सारे मार्केटमध्ये यायला लागलेत. खूप छान छान असतात, हाय एंड असतात, अफोर्डेबल असतात. तर तुमच्याकडे एखादं गुड क्वालिटीचं पोर प्रायमर जर असेल ना, तर तुम्ही जिथे अप्लाय करणार ना ते खड्डे भरून निघतात. म्हणजे जिथे जिथे असं आहे तिथे लावायचं. म्हणजे तुमचं जे टेक्स्चर आहे ना, हे बघा, टेक्स्चरची विजिबिलिटी 100% जाणार नाही, शेवटी ते स्किन टेक्स्चर आहे. पण कुठेतरी 70-80% ते कमी दिसतं आणि त्यामुळे तुमचा मेकअप फ्लॉलेस दिसतो. आणि हे ड्राय स्किनला करायचं. हे ड्राय स्किन म्हणजे ड्रायला जर पोर्स असतील तर मेजरली ओपन पोर्सचा प्रॉब्लेम हा ऑइली स्किनचा असतो. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ऑइली स्किन म्हणजे काय बघा, त्याच्यामध्ये एक्सेस ऑइल आहे, ऑलरेडी खूप जास्त स्किन ऑइल सोडत असते. तर तुम्ही ऑइली स्किनच्या बाबतीत ना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खबरदारी ही घ्यायची आहे की तुम्हाला क्रीम मॉइश्चरायझर अवॉइड करायचं आहे. हो. आपण जसं ड्राय स्किनला आता मी म्हणाले क्रीम मॉइश्चरायझर चांगल्या क्वालिटीचं लावा, तसं मी तुम्हाला सांगते ऑइली स्किनला क्रीम मॉइश्चरायझर लावायचंच नाही आहे. ऑइली स्किनला तुम्हाला लावायचं आहे वॉटर बेस मॉइश्चरायझर किंवा जेल बेस मॉइश्चरायझर, जे स्किनला हायड्रेशन देणार आणि स्किनमधला ड्रायनेस कट करणार, पण कुठेही तुमच्या स्किनला अजून ऑइली नाही करणार. कारण की बघा, नॉर्मल मॉइश्चरायझर लावलं तर स्किन अजून ऑइली होईल आणि तुम्ही जो काही वर मेकअप केलाय तो लवकर खराब होणार आणि नाकावर, लिप्सच्या वर किंवा हनवटीवर मेकअप निघायला सुरुवात होतो. त्यामुळे ही टिप खूप महत्त्वाची आहे की ऑइली स्किनवाल्याने बिलकुल पण क्रीम बेस मॉइश्चरायझर लावू नका. आणि हो, तुमची जर कॉम्बिनेशन स्किन असेल म्हणजे ड्राय, जो आपला टी झोन आहे, आता बघा कॉम्बिनेशन स्किन म्हणजे टी झोन आणि सी झोनचं कॉम्बिनेशन. टी झोन म्हणजे फोरहेड, नोज ब्रिज, अप्पर लिप आणि चीन, हा टी तयार होतो. तर हा टी झोन आहे ना, तो ऑइली असतो आणि आपण हसल्यावर बघा कसा सी वाटतो, तर हा सी झोन ड्राय असतो. म्हणजे दोन्हीही स्किनचं कॉम्बिनेशन असलेल्या स्किनला म्हणतात कॉम्बिनेशन स्किन. अशा वेळी फक्त एकच खबरदारी घ्या, मॉइश्चरायझर तर नक्कीच अप्लाय करा, कारण की आपल्या फेसमध्ये सी झोन मोठा आहे आणि तो ड्राय असतो असं मी तुम्हाला म्हणते. पण नाकावर चुकून सुद्धा ऑइल बेस किंवा क्रीम बेस मॉइश्चरायझर लावू नका, कारण की शेवटी कॉम्बिनेशन स्किनचं जे नाक असतं ना, म्हणजे माझी सुद्धा कॉम्बिनेशन स्किन आहे, थोड्या वेळाने अगदी असं ऑइल यायला चालू होतं. तर मी काय करते, मी क्रीम बेस मॉइश्चरायझर माझ्या नाकावर कम्प्लिटली अवॉइड करते, जेणेकरून माझा मेकअप जास्त वेळ स्टे करेल. तर स्किन प्रिपरेशनच्या या पार्टमध्ये एक तर क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर आणि प्रायमर, हे CTMP अशी ही प्रोसेस आहे. ती मॉइश्चरायझर नंतर प्रायमर. येस, मॉइश्चरायझर नंतर. कारण मॉइश्चरायझर फुल स्किनला लागतं आणि प्रायमर फक्त जिथे जिथे ओपन पोर्स आहेत तिथेच लागतं. CTMP. तर ही प्रोसेस खूप सुंदर आहे येस स्किन प्रिपरेशनची, आणि तुम्ही नेहमी ती करत असाल तर नक्कीच तुमची स्किन खूप सुंदर आणि हायड्रेटेड दिसेल. आणि मला सांग, मग त्याच्यावर आता एक एक लेअर जर आपल्याला फाउंडेशन लावायचं असेल तर बऱ्याच जणींना फाउंडेशन लावलं की आयसे इथे केकिंगसारखं होतं किंवा ब्रेकआउट होतं. तर अशा वेळेला फाउंडेशन लावायचं का रोज, तो पहिला प्रश्न. आणि दुसरं, मला असं वाटतं कधी कधी की जर अशी कॉम्बिनेशन स्किन असेल तर
निवडायचं कसं, म्हणजे कुठला कलर निवडायचा? कारण इतकी बाजारात आली क्रीम फाउंडेशन, लिक्विड फाउंडेशन, ते कसं निवडायचं? तुम्हाला सांगू मॅम, आता सध्या आहे ना नो मेकअप लुकचा खूप जास्त हो. ट्रेंड आहे. सगळ्या मुलींना ना असं पाहिजे की मेकअप पण मला करायचा आहे, पण तो दिसला पण नाही पाहिजे मेकअप आहे. तर अशा वेळी आता कसं असतं बघा, आता मी CTMP प्रोसेस तर तुम्हाला सांगितली. त्याच्या पुढच्या प्रोसेसबद्दल आता मला बोलायला आवडेल. ते म्हणजे ना, सगळ्यात आधी बघायचं आपल्या स्किनमध्ये, आपल्या चेहऱ्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत. काय कायना हेवी डार्क सर्कल असतं, मंकी माऊथच्या इथे टॅनिंग असतं, काय कायनी पिंपल्सचे डाग असतात, इवन आपले ना फोरहेडच्या कॉर्नर्सला पण डाग असतात, थोडंसं टॅन झालेलं असतं. अशा वेळी ना सगळ्यात आधी हे हाईड न करता तुम्ही डिरेक्टली जर फाउंडेशन वापरताय किंवा डिरेक्टली जर कुठलंही बेबी क्रीम वापरताय, त्याने काय होणार माहिती आहे, तुमच्या डोळ्याचा जो डार्कनेस आहे ना तो जास्त दिसणार फाउंडेशनच्या वर. ग्रे दिसेल. येस. आणि खूप मुलींना असं वाटतं मला मेकअप मग सूट नाही करत, माझा मेकअप ग्रे पडतो कारण त्यांना हे नाही माहिती आहे, हे सगळं हाईड करायला ना एक करेक्टर लागतो. करेक्टर. येस, करेक्टर. पण लक्षात ठेवा, आता आम्ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे, तर आम्हाला माहिती आहे हे ऑरेंज करेक्टर काय असतात किंवा काय. फक्त मी एक ॲडवाईस देईन ज्या मुलींना डेलीसाठी मेकअप कॅरी करायचं आहे, तुमच्याकडे एक ब्राऊन कलरचं कलर करेक्टर असलं पाहिजे. तुम्ही Brown. ऑरेंजमध्ये जाऊ नका, बिकॉज ऑरेंज लावल्यावर त्याला न्यूट्रलाइज करायला तुम्हाला ब्राऊन लावावं लागेल आणि एवढा वेळ नाही आहे कोणाकडे एवढ्या स्टेप फॉलो करायला. पण तुमच्याकडे करेक्टरमध्ये म्हणजे अगदी एखादी कन्सिलर स्टिक असेल ना, त्याच्यात ब्राऊन कलर असेल. ब्राऊन कलर हा मॅजिकल आहे, जो तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सला हाईड करू शकतो. जर तोंडावर काळे स्पॉट्स असतील, तोंडावर, डोळ्याखाली डार्क सर्कल्स, तर कुठला ब्राऊन रंगाचा कलर करेक्टर Color किंवा corrector. कुठलंही कन्सिलर असतात मार्केटमध्ये. आता खूप सारे ब्रँडचे कन्सिलर आहेत, कन्सिलर स्टिक येतात, त्याच्यामध्ये तुमच्या स्किन टोनच्या, आता लोकांना कळणार नाही ब्राऊन म्हणजे नक्की कुठला कलर. एक लक्षात ठेवायचं, तुमचा जो पण स्किनचा कलर आहे त्याच्यापेक्षा 3 ते 4 शेड डार्क असा ब्राऊन, म्हणजे तुम्ही अगदी पकडू शकता ना असं डेअरी मिल्क सारखा चॉकलेट ब्राऊन. हो. हां, तर तो करेक्टर घ्या. त्यांनी 110% तुमचे डार्क सर्कल्स, तुमचं मंकी माऊथ आणि जिथे पण टॅनिंग आहे, जिथे पण पिंपल्सचे डाग आहे, हे सगळं हाईड होतं. आणि ते हाईड केल्यानंतर मग फाउंडेशन वापरा. म्हणजे कुठल्याही स्किनला Yes. डाग असतील तर कारण की बघा, ज्यांची Collector स्किन लावायचं. फ्लॉलेस आहे त्यांना तर डायरेक्ट फाउंडेशन लावलं तरी वाव लुक मिळणार आहे. पण असं आता तुम्ही बघायला गेलं तर खूप मुलींची एवढी स्किन फ्लॉलेस नसते, अगदी काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात. तर मला फक्त एवढंच त्यांना ॲडवाईस करायचं आहे, सगळ्यात आधी एक ब्राऊन कलरचं करेक्टर यूज करा किंवा कन्सिलर यूज करा. त्यांनी हाईड करा ब्युटी ब्लेंडरनी छान असं ब्लेंड करून. आणि मग ब्युटी ब्लेंडर म्हणजे काय? ब्युटी ब्लेंडर म्हणजे एक स्पंज असतो असा छान असा अंड्याच्या शेपमध्ये, आणि तो ब्युटी ब्लेंडर येस तो पाण्यामध्ये ओला करून असा डॅम ब्युटी ब्लेंडर म्हणतात. अगदी ओला पण नको, ड्राय पण नको. आणि जिथे जिथे ॲप्लिकेशन केलंय तिथे तिथे हलक्या हाताने तो डॅब डॅब करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू स्किन कलर फाउंडेशन यूज करा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.